नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मला भरपूर जणांचे मेसेज आले की तू गावाला गेली आणि रानमेवाचा व्हिडिओ का नाही बनवला. तर काय सांगायचं, मी इतकी पवनात दंग होते आणि त्यात पाऊस चालू झाला. मग काय व्हिडिओ सगळे गायब आणि आम्ही नुसतंच खेळण्यात दंग. आणि इकडे बघा, मस्त असे पाडाचे आंबे आणलेत. वास म्हणाला एक नंबर आहे. अक्षरशः जे पण घरात येईल ना, म्हणजे दरवाजा उघडला ना, कोणी येणार जाणारे, शपथ काय वास येतो तुमच्या घरातनं गोड गोड आंब्यांचा. काय सांगायचं, आंबेवाले असले की आंबे आले तिथं आमच्या घरामध्ये. आणि हा बघा रानमेवा, हे म्हणजे करवंद, काळी महिना सुद्धा म्हणतात. खायला एक नंबर. अक्षरशः मामाच्या मुलांनी आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन व्हिडिओ काढून दिला नाही, कारण की मामाने विजा इतका भयंकर कडत होत्या ना. मग ते सगळे म्हटले की अजिबात फोन घेऊन नाही यायचा. आणि इथं बघा मामाची देशी केळी. आणि तुम्हाला जर का आंबे पाहिजे असतील ना, तर पटकन जावा, मामाला संपर्क साधा. भरपूर आंबे हिथून तिथून बागे, जो आवडल त्या आंब्याचे ना आपण पैसे देऊन द्या बरं का. कसं आहे, शेतकरी, आपल्या शेतकरी दादाला मोठं करणं हे आपलं काम आहे. बरोबर आहे की नाही. हे आंबे खाण्यात तर मज्जा आहे, म्हणजे की हे आणून ठेवलेत, पण पाऊस झाल्यानंतर किंवा वादळ आल्यानंतर जो झाडावरून पहिला पाड पडेल तो उचलायला जाण्याची आणि ती गंमतच वेगळी होती. आधी बहीण भावाची जोरात रेस, कोण पहिलं जातंय, पाऊस पडलाय, पहिला पाड कुणाला घालतोय, ही गडबड होती ना, ती आता मजा नाहीये. म्हणजे ती आता अनुभवायलाच भेटत नाही, कारण की सगळे कामाच्या व्यापात दंग झालेले आहेत ना. पण पाड खाण्यात आहे ना काहीच वेगळेच आंबे. तुम्ही हापूस खावा, सगळे आंबे खावा, पण हा आंबा असा चोखून खाण्यात एक नंबर.